का बरं? कट्टी घेतल्या म्हणून नाही बोलायचं, मी पण नाही बोलायचं. ओय, डोळ्याचं कसं झालं बघू दे. उग चौगच गेलास बघ खेळायला, थोडंसं सूज उतरली आज. हॅलो, हाय, कशात सगळे? मस्त मजेत ना? मजेत तर असायला पाहिजे. मी स्वाती, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता दुपारचा 1 वाजलेला आहे आणि ह्या टायमाला व्हिडिओ शूट करते. तसं सकाळपासून चाललं होतं शूट करूया पण कुठनं सुरू करू हेच कळत नव्हतं. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आहे, त्याच्यामुळं समजतच नव्हतं की व्हिडिओ कुठून स्टार्ट करू ते. तर म्हटलं दुपारच्या वेळेस करूया मस्त असा. कसं सकाळी कशाची सोयाबीन टिक्कीची रेसिपी बनवली होती, म्हटलं तिथूनच सुरुवात करूया. पण ते पण झालं नाही माझ्याच्यानं. तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये शूट केला मी, तर त्याची रेसिपी ना शॉर्ट व्हिडिओमध्ये लवकरच येईल. तर आज बनवणार आहे छोले भटुरेची रेसिपी, तर तीच आज तुमच्यासोबत शेअर करते. तसंच स्वराजच्या पप्पाला सुट्टी पण आहे, म्हणून म्हटलं आज काहीतरी स्पेशल असं बनवूया आणि मुलांना पण कधीतरी काहीतरी चांगलं खायला म्हणून आज ते बनवते. तर फुल रुटीन आजचं तुमच्यासोबत शेअर करते आणि रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही असंच ब्लॉगला कनेक्ट राहा. चला बघूया. तसं ना ही रेसिपी खूप दिवसापासून बनवायची होती आणि खूप दिवसापासून ना हे छोले मी भिजत घातले होते आणि त्यांना ना आता एवढ्याले मोड आले. तर पण आता हे फेकून तर नाही देणार, मी याचीच बनवणार आहे छोले भटुरे. तर त्याच्यासाठी सामान घेऊन ठेवलं, करायचं बाकी आहे, केलं नाही, काय पण बोलते. तर आणि तसं ना कालपासून माझा वेगळाच बेत ठरलेला होता, ते म्हणजे याचा दही वड्याचा. त्याच्यासाठी मी रात्रीच डाळ भिजत घातली होती, पण मिस्टरांना हे नको होतं, त्याच्यामुळे मग मी हे कॅन्सल केलं, थोडं साईडला ठेवलं आणि हे छोले भटुरे बनवायला घेतलं. तर चला बनवूया. तर इथं ना छोले शिजत ठेवलेत. तसं याच्यात बटाटे टाकून सुद्धा शिजवायचे, पण ते बटाटे नाही आहेत माझ्याकडे. स्वराजला आणायला पाठवले, तो आणल्याच्या नंतर ना याच्यात टाकून शिजवेल. तोपर्यंत इथं भटुऱ्याचं पीठ जे आहे ते चुरून घ्यायचे. त्यासाठी इथं मैदा घेतला आहे पावशेर. आमच्या चौघांना ना एवढा मैदा पुरे होतो. तुमच्यासाठी जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. थोडासा रवा होता ते टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं आणि भटुरे छान फुगावेत म्हणून याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकला. त्यानंतर दही टाकलं. 10चं पॅकेट आणलेलं होतं, तेच मी इथं टाकलं. माझ्याकडे घरचं दही नव्हतं. अजून जर आंबट दही असेल तरीसुद्धा चालतं. तर मस्त असं इथं पीठ चुरून घेते, कारण हा व्हिडिओ ना माझ्याच्यानी अर्धावटच शूट झालेला आहे, पूर्ण व्हिडिओ शूट नाही झालेला. पण जे जे याच्यामध्ये टाकले आणि ते सगळं शूट केले, सगळं तूप. त्यानंतर थोडंसं तूप टाकून मस्त असं पीठ चुरून घेतलं होतं आणि मोबाईल गरम होतो, त्याच्यामुळे ना माझा मोबाईल बंद पडतो. इथे माझा मोबाईल बंद पडला होता आणि आधीच सांगून ठेवते, कारण इथं माझी मुलगी पण स्वयंपाक करते, तर व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्हाला. जेवण बना रही है. सानू काय बनवती? भात. ज्यूस कोणाला बनवती? मला बनवती? बापरे. दीदी नको त्रास देऊ ग. हे मिक्सरचा आवाज काढते ती. आणि तू कुठे चालली? शाळेला? मग झालं सानू ज्यूस? होय. वा वा. येऊ दे
जा इकडनं इकडनं जा. पडशी आवाज करते पडशी नाही सर्वेश. तर कृष्णा दे मला पण दे. अरे ज्यूस दे ना बाबा. पकडा. मला दे. तुम्हाला ते तुम्हाला झालं. काय बनवली आता? काय बनवती? भात. तुला भात लय आवडतं है ना? तुलाच माहिती आहे. तर मी टमाटो आणि बदाम घेतले मिक्सरला वाटायला. तसं माझ्याकडे काजू नाहीत म्हणून मी बदाम घेतले. तुम्ही काजू टाकू शकता, त्याने भाजीला घट्टपणा येतो म्हणून मी घेतले. त्यानंतर नाही तर बटाटे आणि छोले जे आहेत ते शिजत ठेवले होते, छान शिजून झाले होते. तसं बटाटा उकडताना मी दाखवलंच नाही, ते विसरूनच गेले मी. तर इथं कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. त्यानंतर खडा मसाला टाकला. 2 मोठ्या आकाराचे कांदे कट केलेले होते ते टाकले आणि मस्त असं फ्राय करून घेतलं. लालसर होईपर्यंत फ्राय केलं. त्यानंतर 2 लाल मिरची पण टाकली होती. थोडं मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ना मोबाईल गरम होतो आणि बंद पडतो म्हणून व्हिडिओ शूट होत नाही. त्यानंतर घरातले जे काय मसाले आहेत तेच टाकलेत. बाकीचा एक्स्ट्रा मसाला कुठलाही वापरला नाही, जसं की छोल्याचा मसालासुद्धा वापरला नाही. पण भाजी एक नंबर झाली होती. तर इथं मस्त अशी भाजी बनवून घेतली. त्यानंतर ना इथं मस्त अशा भटुरे बनवायला घेतल्या. चला आता सगळ्या भटुऱ्या मी बनवून घेते, नंतर बोलूया आपण. तर इथं मस्त असं ताट झालं आहे आमचं. छोले आणि सोबत भटुरे आणि भात पण बनवलेला. त्यानंतर कांदा आणि काकडी घेतलेली आहे सोबत. आणि स्वराज सानू जेवून गेलेत. स्वराजचं पप्पाचं आणि माझं जेवण बाकी होतं, तर मग आम्ही दोघंजणं जेवायला बसलो. तुम्ही पण या जेवायला. आता चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझी पप्पा आहे. हां तुझेच पप्पा आहे ना. दादाचे पप्पा बोलले.